अच्छा, या सत्रातील आपण दुसरा सामना पाहणार आहोत. राजन 11 सिम्पोली वर्सेस AR जे स्पोर्ट्स दहिसर दरम्यानचा सामना आपण पाहू. चला आपण ओपनर जोडी पाहणार आहोत. सूरज पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग सूरज यादव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मयूर पाटील. 5 षटकांचा सामना राहील. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय मयूर पांचाळ. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय मयूर पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सूरज यादव. स्टार्ट ऑन द गेम. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला आणि हाही चेंडू जातोय सीमापार. धावा मिळतील 4. धावांचा आरंभ. पुन्हा एकदा शॉर्टम पुलचा आपण पटका पाहिला, परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एक धाव घेण्यात सफल ठरले मयूर आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 5 धावा. एक उत्तम दर्जाची दर्जेदार स्पर्धा. सन्माननीय रौबाय रजनीश तिवारी सर असतील, त्यांच्या समवेत सुभाष कोळापटे या त्रिरत्नांच्या माध्यमातून आपल्याला बोरवली लंगरीमध्ये जी स्पर्धा पाहतोय आपण. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली हेलिकॉप्टरची नजाकत आणि आणखीन एका धावेचा मुनाफा मिळेल. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती बढत होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 6. 6 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय राजन 11 सिम्पोली संघाकडून. आता मात्र स्ट्रेट ऑनचा चेंडू पाहायला मिळाला. ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर. धावा मिळतील 6. गोलंदाज मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावफलक मात्र स्थिरावलंय, परंतु मयूरची फलंदाजी पाहता एक उत्तम दर्जाची फलंदाजी, उत्तम दर्जाचं क्रिकेट आपण मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
चेंज ऑफ स्पेसची नजाकत मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोठे फटके जरूर आले, परंतु त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम आपल्याला या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. आज आपल्याला कॉमेंट्री कक्षामध्ये एक नामवंत असे समालोचक, व्हॉइस ऑफ इंडिया सन्माननीय हरीश फंडे सर, त्यांच्या समवेत अभिषेक पाटील सर यांचा आवाजही आपल्याला या सोहळ्याच्या लेखाजोखा कहाणी ऐकण्यासाठी त्यांची वाणी तर आपल्याला दिवसभराच्या सत्रात नक्कीच पाहायला मिळेल. शॉर्टम पुलचा फटका आपण पाहतोय खरं, परंतु एक धाव घेण्यात मात्र सफल. एका धावेवरती समाधान मानतील मयूर आणि सूरज. एका धाव्याने संघाचं धावफलक मात्र आपल्याला धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 13. थोडंसं गोलंदाजीचं चेंज ऑफ स्पेस आपल्याला पाहायला मिळालं. गतीत परिवर्तन करताना गोलंदाज सक्सेसफुली गोलंदाजी हाताळताना प्रकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं प्रोटेक्शन मिडॉनला आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात मात्र सफल. स्ट्रायकर जोडी आपण पाहतोय मयूर पाटील आणि सूरज यादव यांच्या माध्यमातून धावांची गती वाढवण्यात दोन्ही फलंदाज सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र चेंडूवरती प्रहार चढवला पाहायचंय. चेंडूला होईल का प्रोटेक्शन? आणि उत्तम दर्जाचं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात मयूर मात्र सफल ठरला. 2 धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. सॉरी, थोडी दुरुस्ती केली जाईल. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटधावीचा फटका आपण पाहिला जरूर मयूर याच्या बॅटमधून. एक धाव घेण्यात सफल ठरले. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपण पाहू. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय खरा, तितकंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगले इफर्ट्स या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आफ्टर 2 overs 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम दर्जाचा क्रीडा स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. या बोरोली नगरीमध्ये ज्या त्रिरत्नांच्या माध्यमातून ही स्पर्धा संयोजन आपल्याला जे पाहायला मिळतंय ते सन्माननीय रौफभाई खान, त्यांच्या समवेत रजनीशभाई तिवारी आणि सुभाष कोळपटे सरांच्या माध्यमातून.
आणि आजची जर स्पर्धा आपण जर पाहिली, कल्पना बोलून दाखवायची नसते, ती आचरणात आणावी लागते. तेच या त्रिरत्नांच्या माध्यमातून आजच्या MHB ग्राउंडवरती पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर संघासाठीचं तिसरं षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय अनुराग. धावफलकावरती आतापर्यंतचा धावफलक जर पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. त्याचा मात्र फलंदाजी करणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी पूरक फायदा घेत चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात सफल. 2 धाव्याने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहू 21 धावा, 21 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. मिडऑफच्या दिशेने चांगलं चेंडूला प्रोटेक्शन. एक धाव घेण्यात सफल. एका धाव्याने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहू 22. सामन्यातील तिसरं षटक प्रगतीपथावर आपणाला पाहायला मिळतोय अनुराग. गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र चेंडूवरती प्रहार चढवलाय. मिसफिल्ड मिसकम्युनिकेशनचा नजाकत मात्र आपणाला नक्कीच पाहायला मिळाली असेल. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात फलंदाज सफल. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र धावतं राहील. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 24 धावा. चेंडू जर झाडाला लागून ग्राउंडमध्ये असेल तर तुम्हाला धावून धावा काढायच्या आहेत. याची खेळाडूंनी फलंदाजी करणाऱ्या आणि सर्व दोन्ही टीमच्या खेळाडूंनी नोंद घ्या. आता मात्र चेंडूवरती आग ओकणारी, गगनाला गवसणी घालणारा चेंडू जातोय सीमा पार. येतोय आणखीन एक मयूरच्या बॅटमधून दमदार षटकार. सहा धावेनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 30 धावा. आणि दोन्ही संघाचे संघनायक आणि सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. बॉल जर हरवला, गहाळ झाला तर दोन्ही संघांना त्यावेळेस नवीन बॉल दिला जाईल. टायमर झोन मध्ये षटक हाताळा. गोलंदाजालाही पुकार दिला जाईल. आयोजन संयोजन कमिटीचा नियमावली काही जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पंचांकडून आता मात्र स्वैर चेंडू. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 31 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती मयूर पाटील याची.
कारण आतापर्यंत मयूर पाटीलची जर खेळी आपण पाहिली तर 11-23 11 चेंडूमध्ये 23 धावा नाबाद खेळी करणारा हा मयूर आपणाला पाहायला मिळतोय. आता मात्र कुठे पंचांचा पुन्हा एकदा स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेचं रोपाण, आणखीन एका धावेचा मुनाफा नक्की मिळेल. एका धावेने संघाची धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 32 धावा. गतीमध्ये परिवर्तन आणि त्याचा मुनाफा मात्र गोलंदाजाला मिळतोय. धावा रोखण्यात सफल. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 32 धावा. आता मात्र उर्वरित 2 षटक शेष आपणाला पाहायला मिळेल. 2 षटकामध्ये किती धावा उभारण्यात सफल ठरतील मयूर आणि त्याच्या समवेत सूरज यादव. कारण प्रतिस्पर्धी संघाने मात्र या फलंदाजीला सुरुंगवण्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहण्यात न येता एक उत्तम दर्जाचा फलंदाजीचा बॅटल मात्र आपणाला नक्कीच या संघाकडून पाहायला मिळतंय. संघासाठीच चौथं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय प्रकाश सिंग. पंचाकडून मात्र पहिलाच स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेचा मुनाफा संघाला नक्कीच मिळेल. चला वाईटचा रिव्ह्यू घ्या. मी थर्ड अंपायरांना विनंती करतो. भव्य दिव्य ही स्पर्धा आपण जी पाहतोय बोरिवली बॉईज आयोजित, या त्रिरत्नांचं मात्र कौतुक करावं लागेल. सन्माननीय रजनीश तिवारी साहेब, त्यांच्या समवेत सुभाष कोळापटे सर आणि रौफभाई खान या मैत्रीच्या एवन त्रिरत्नांचं मात्र कौतुक करावं लागेल. आपल्या विभागातील खेळाडूंना प्रामुख्याने मोक्याचं, सन्मानाचं, अभिमानाचं, हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांनी जे ही स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन संयोजन भव्य दिव्य जे करण्यात आलंय त्यांचं मात्र मी सर्व खेळाडूंना विनंती करेल की मित्रांनो, हृदयाच्या कंपनापासून त्यांच्यासाठी जरा टाळ्या होऊ द्यात. कारण सांगणारे भरपूर असतात परंतु तो राबवणारी क्वचितच अशी बोटावरती मोजण्या एवढी माणसं आपणाला प्रामुख्याने पाहायला मिळतात. पंचांचा स्वैर चेंडू आणि अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 33 रन्स. चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं मेडॉनच्या दिशेने. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एक धाव घेण्यात मात्र सफल ठरले फलंदाज सूरज. गतीमध्ये परिवर्तन आपणाला पाहायला मिळालं. प्रकाश आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती धावा रोखण्याचा प्रकाश मात्र निर्माण करणारा तो चेंडू आपणाला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. आता मात्र हेलिकॉप्टरची नजाकत पाहायला जरूर मिळाली. चला रिव्ह्यू. तिसऱ्या डोळ्याला कॉल दिला जातोय.
भव्य दिव्य हे आपण पर्व पाहतोय. बोरिवली बॉईज टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 हे सत्र. दोन धावा मिळतील. आता मात्र फटका फसला. पंधरा बॉल 25 धावांची प्रहारी खेळी करणारा हा फलंदाज मयूर पाटील आपणाला पाहायला मिळतोय डगआउटच्या दिशेने परतीच्या प्रवासाला जाताना. परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक उत्तम दर्जाचं, त्याची फलंदाजी आपण पाहिली, चांगले फटके पाहिले. आपल्या संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित करण्यामागे त्याचा एक मोलाचा फलंदाजीचा हात आपल्याला पाहायला मिळाला, कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. स्ट्रेटॉईचा फटका आपण पाहतोय. चेंडूला प्रोटेक्शन मात्र होईल. एक धाव घेण्यात सफल. एका धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळेल. 37 धावा, 37 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र आपल्याला चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला, परंतु ती चपळाई मात्र कामी नाही आली. आणखीन एका विकेटचं होईल पतन. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मानस भंडारी. मी पंचांनाही कॉल दिला जाईल, प्लीज थोडं सामना स्पीडअप घ्या, कारण आजच फायनल खेळवायचे आहे. त्यामुळे तुमच्या खेळाडूंसहित सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. स्पर्धा तुमच्या आनंद वाढवण्यासाठी जरी असली तरी आयोजन या त्रिरत्नांचा मात्र या स्पर्धेचा अभिमान, बोरिवलीची स्वाभिमान असणारी ही स्पर्धा नक्कीच त्यांच्या स्वप्नातील स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय आज MHB अरुण वैद्य या ग्राउंडवरती. आणखीन एका विकेटचं पतन होईल.
करणाऱ्या टीमला विनंती आहे, आपले फलंदाज त्वरित पाठवा. मित्रांनो, वेळेला बंधन आहे आणि टायमर झोनमध्ये आपण ही स्पर्धा खेळवतोय. मानस भंडारे बॅक टू दी डगआउट आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज राहुल भोसले आपणाला पाहायला मिळतोय. शिफा स्ट्रायकरचे सन्माननीय फिरोजबाई, आपणास विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. सन्माननीय आदरणीय शिपा स्ट्रायकरचे सर्व फिरोजभाई, आपणास विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आता मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यष्टीरक्षकाची चपळाई पाहायला मिळते. आणखीन एका विकेटचं पतन होताना नक्कीच पाहायला मिळतंय. पहा, सुभाष सरांचं प्रेम मैत्रीचं नातं जपन करताना आपणाला पाहायला मिळतंय. फिरोजबाई यांच्या समवेत व्यासपीठावरती विराजमान होताना आपणाला सुभाष सर असतील, रजनीश तिवारी सर असतील. जरा फलंदाजी करणाऱ्या संघाला शेवटचा पुकार दिला जातोय. मित्रांनो, अजिबात विलंब लावू नका. टायमर झोन मध्ये जर काम न केल्यास चांगलं षटक हाताळताना, गोलंदाजीचा स्पेल हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय स्वप्नील मोरे. गोलंदाजाचं कसब कौशल्य, आता परिपूर्णतेची गोलंदाजी हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय स्वप्नील मोरे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आपल्याला या षटकातील पाहायला मिळेल. चेंडूवरती प्रहार चढवला पाहायचा आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि आणखीन एका विकेटचं उत्तम दर्जाचा टिपला तो झेल आणि संपला गौरवचा खेळ. राहुल यादव आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळेल.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. एक धाव घेण्यात सफल ठरले आणि एका धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अडतीस धावांचं टार्गेट सेट केलंय आणि जिंकण्यासाठी 39 धावा बनवाव्या लागतील त्या 30 चेंडूमध्ये. आपण पाहतोय बोरिवली वाईज भव्य दिव्य 2025चं हे क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन पाहतोय आणि या त्रिरत्नांचं मात्र कौतुक करावं लागेल. रजनीश तिवारी सर असतील, सुभाष कोळपटे सर आणि त्यांच्या समवेत त्यांचा परम मित्र रौफभाई खान. आणि यानंतर आपण या पुढील सामन्याची कहाणी ज्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत ते आदरणीय सन्माननीय व्हॉइस ऑफ इंडिया हरीश फांड्या सर. मी तुर्तास थांबतो. धन्यवाद. सुप्रभात मित्रों, आज 21 दिसंबर साल का सबसे छोटा दिन है आज, लेकिन साल का सबसे छोटा दिन है तो क्या हुआ, बोरीली के लिए सबसे बड़ा दिन है, क्योंकि आप देख रहे हैं बोरीली बॉयज़ और एमपी फाउंडेशन द्वारा आयोजित बोरीली बॉयज़ टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता। इस प्रतियोगिता के आयोजक हैं रजनीश तिवारी, सुभाष कोलाप्टे, रऊफ खान और एमपी फाउंडेशन के मितेश प्रजापति। जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, एमएचबी कॉलोनी, गोराई, बोरीवली में ये प्रतियोगिता खेली जा रही है। पहला इनाम 3 लाख और ट्रॉफी, दूसरा इनाम 2 लाख और ट्रॉफी। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट और मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफीज है। इस प्रतियोगिता में अंपायर्स के रूप में अपनी सेवा दे रहे हैं जय पवार, ऐतिहासिक अंपायर, क्रिकेटर, और विक्रांत केने प्रतिष्ठान टीम के गठन में जिनका बहुत बड़ा योगदान रहा। ऐसे जय पवार, लोग उसको जय पवार कम और जय कल्याण के नाम से ज़्यादा जानते थे, और जय कल्याण ने क्रिकेटरों का जन कल्याण किया है, ये मैं कहना चाहूँगा। साथ में सागर मोरे, आपला मराठमोळा मुंबई से अंपायर, और संदीप माने महाड रायगढ़ से हमारे साथ जुड़े हैं। हमारे स्कोरर कल थे आशीष यादव, आज अनुराग तिवारी और सौरभ साणस हमारे ऑनलाइन स्कोरर। हमारे कमेंट्री टीम में कल हरीश निशिते सर शाहपुर से आए थे, आज राज कस्तूरे जी और अभिषेक पाटिल जी। tenniscricket.in के यूट्यूब चैनल पर इसका सीधा प्रसारण। विशेष आभार हमारे तमाम स्पॉन्सर्स का, श्री साई ट्रॉफी वाड़ा, मयूर स्पोर्ट्स राजू भालेकर, tenniscricket.in संतोष नानेकर, 70 स्पोर्ट्स के तारीफ सैयद जी, समरस फाउंडेशन डॉक्टर किशोर धनराज सिंह, एमपी फाउंडेशन मितेश प्रजापति, ओम प्रकाश प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था प्रशांत पुजारी, श्रीएम फाउंडेशन चैरिटेबल ट्रस्ट राम यादव, सावली क्रिएशन हरीश पालवी, आपला विश्वास सामाजिक संस्था, स्पीडकॉम इंटरनेट सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, राजूस किचन वेज एंड नॉन वेज चाइनीज, रविंद्र धीमन, ओराविया रिवाइव योर ओरा पैकेज ड्रिंकिंग वाटर। हमारे साथ शिफा स्ट्राइकर्स मालाड के ओनर है फिरोज भाई, और उनका एक भव्य सत्कार हम कर रहे हैं। फिरोज भाई, उमेश कुड़े, ये कुछ ऐसे लोग हैं जो एक ही चीज बोलते हैं, मेरी टीम में खिलाड़ी खेलेगा तो मुंबई का। और फिरोज भाई, आप जैसे लोग जब तक है मुंबई का क्रिकेट मर नहीं सकता। आप लोग मुंबई के क्रिकेट को जिंदा रखे हुए हो, मुंबई के प्लेयर्स को प्रेफरेंस दे रहे हो, ऐसे में हमारे लिए बड़ी बात है। साथ में रजनीश तिवारी जी को आप देख सकते हैं। फिरोज भाई, आपको अल्लाह अच्छी सेहत दे और बहुत कामयाबी अता करे, हम दुआ करते हैं। थैंक यू सो मच। असली मुंबईकर फिरोज भाई, आमदार कप में क्या जबरदस्त मैच हुआ था अमर साई गोरखपुर के सामने, और इसे कहते हैं असली मुंबईकर। So thank you, love you Umesh Kule, and love you Firoz bhai,
द रियल मुंबईकर्स, जो मुंबई के प्लेयर्स को प्रमोट करते हैं। और 12th मैन आ जाए प्लीज, 12th मैन बॉलिंग टीम के। पहला ओवर करेंगे चंदन यादव, ओपनिंग बैटर के रूप में मैदान में उतर चुके हैं दोनों बैटर्स ARJR स्पोर्ट्स के। राजन 11 शिम्पोली की बॉलिंग है। वीर आ चुका है और एक वीर IPL में भी सिलेक्ट हुआ है, प्रशांत वीर, लेकिन ये हमारा वीर है। अब वीर को केवल आगे रन लगाना है तो रणवीर बन जाएंगे, और अगर रणवीर बन गए तो धुरंधर भी बन जाएंगे। 5 ओवर का मुकाबला है। एक डीप थर्ड मैन, शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कवर। ऑन साइड पर अगर देखें तो एक फाइन लेग, एक स्क्वायर लेग, एक शॉर्ट मिड विकेट और एक मिड ऑन, एक वाइडिश मिड विकेट। पहली गेंद और बहुत बढ़िया तरीके से ऊपर की तरफ खेला है। पहला रन पूरा किया, दूसरे के लिए दौड़ चुके हैं और वहां पर बहुत अच्छी शुरुआत करते हुए वीर। लॉफ्टेड कवर ड्राइव था और अंपायर से बहस चलती हुई, लेकिन अंपायर आपस में बात करेंगे। जय पवार और संदीप माने। चार रन घोषित किए गए संदीप माने द्वारा। बहुत बढ़िया लॉफ्टेड कवर ड्राइव। कवर ड्राइव केवल फ्रंट फुट पर खेला जाए ऐसी बात नहीं है, कवर ड्राइव बैक फुट पर भी आप खेल सकते हैं। फ्रंट फुट बैक फुट का शॉट। देखिए अंपायर को पता है, प्लीज फ्रस्ट्रेट मत होइए। इस बार तगड़ा शॉट है लेकिन कैच आउट का मौका भी है और वहां पर कैच छूटा है और बढ़िया कैच हो जाता। आज फिरोज भाई ने क्या कैच लिया है, तबीयत खुश हो गई। एक रन से स्कोर आगे बढ़ेगा। 5 पर पहुंचा है। दाई बाई जोड़ी है बल्लेबाजी की। आज दहीसर, बोरीवली, कांदिवली और मलाड यहाँ के प्लेयर्स को आप देखेंगे। कल आपने पूरे भारत के क्रिकेटर्स को खेलते हुए देखा। बहुत बहुत मुबारकबाद पेश करना चाहूँगा आयोजन समिति को, जिन्होंने एक ठोस कदम उठाया मुंबई के क्रिकेट को जिंदा रखने का। एक सराहनीय प्रयास, उम्मीद बनकर आई है ये प्रतियोगिता मुंबई वासियों के लिए। हाफ टेकर बॉल पुल कर दिया और यहां पर फ्लैट एंड हार्ड 6। उनतालीस रन का टारगेट है, स्कोर है 11। ओमकार घुले टूट पड़े थे वहां पर। क्या 6 था। सही तकनीक, हाथों में दस्ताने पहनकर वो खेल रहे हैं। जब हाथ में पसीना ज्यादा होता है, बल्ले की ग्रिप को मजबूत रखना है, तो कभी कभी खिलाड़ी इनर ग्लव्स पहनकर भी टेनिस क्रिकेट में बैटिंग करते हैं। इस बार हुक कर दिया है, शॉट ऑफ द मॉर्निंग। एक टप्पा खाती हुई बॉल जाएगी लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। लगने वाला ये शानदार चौका। इस मैच की विजेता टीम आज ही के दिन किंग्स 11 महादेव, इनके सामने क्वार्टर फाइनल खेलेगी। ओमकार घुले, जिसके सामने 10x की बॉल हिले और डूले
वो है ओमकार गुले। बहुत बढ़िया स्टांस, उनकी आंखें देखिए बिल्कुल पैरेलल है, परफेक्ट पोजीशन फॉर अ बैटर। इस बार ऑन ड्राइव, गैप में खेला गया शॉट, बॉल पर्दे की तरफ जा रही है, लेकिन इसके पहले वहां पर उसे उठाया जाएगा जब तक 2 रन लेते हुए ओमकार गुले। स्कोर है 17-22 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। 5-5 ओवर का ये मैच है। दहिसर, बोरीवली, कांदिवली और मलाड के खिलाड़ियों के लिए आज एक सुनहरा अवसर है अपने स्थानिक क्रिकेटरों को देखने का, उनकी सराहना करने का, उन्हें प्रोत्साहन देने का। मुंबई शहर जितना क्रिकेट दुनिया के किसी शहर में नहीं खेला जाता है, बात आज भी उतनी सच है। और यहां पर ओवर समाप्त होता हुआ पहला पावर प्ले के एकमात्र ओवर में स्कोर हुआ है 18। कोई विकेट नहीं गिरा है, अच्छी बात है। राइटी लेफ्टी बैटिंग कॉम्बिनेशन है वीर और ओमकार का। सब कुछ सुचारू रूप से चलता हुआ ARJR के लिए, जबकि दूसरी ओर राजन 11 शिम्पोली, इन्हें विकेट चाहिए। अब गेंदें बची है 24 और मैच जीतने के लिए रन चाहिए 21। बॉलर कौन है? योगेश, हमारे सौरभ सानस ऑनलाइन स्कोरर। 2 दिन से उनकी आवाज बैठी हुई है, स्ट्रेप्सिल्स खा रहे हैं, कल खुल जाएगी, अगले संडे फिर उनकी आवाज आएगी। कमिटमेंट होता है, छोटी मोटी चोट की दरकार नहीं होती। 3 लाख रुपए की इनामी राशि वाली यह प्रतियोगिता। कुछ दिन पहले आमदार चषक आपने देखा वर्सोवा में। मुंबई के क्रिकेट को इसी तरह जिंदा रखना होगा। बोरीवली, कांदिवली, घाटकोपर, सायन, मुलुंड, वडाला, सब जगह टूर्नामेंट होंगे, तब मुंबई आगे बढ़ेगा। नया ओवर करेंगे योगेश, और योगेश के सामने बैठ रहे ओमकार गुले। गुले का स्कोर अगर देखें तो इस वक्त 13 पर खेल रहे हैं। 4 बॉल 13। वीर कुंची कोर में 2 बॉल 5 रन। लोअर फुल टॉस बॉल, बढ़िया ड्राइव है। क्रिकेट की बारीकियों को सीखकर बल्लेबाजी की जा रही है। कभी कभी खिलाड़ी के आंकड़े जो है ये उसकी प्रतिभा को बयान नहीं कर पाते, और ऐसे में खिलाड़ी के जो प्रदर्शन है उसको केवल संख्या से मत नापिए, उसके जज्बे को नापिए, उसके अंदर के जोश को नापिए। अब दाहिने हाथ के बल्लेबाज वीर ने इस बार पुल कर दिया। बहुत अच्छा स्ट्रोक था, लेकिन वाइडिश मिड विकेट पर इसे रोका गया है। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा। स्कोर हुआ है 20। मैच जीतने के लिए 19 रन और चाहिए। वेलकम मितेश भाई प्रजापति, महादेव के परम भक्त। और उनकी एक खास बात है, महादेव का तिलक अपने त्रिपुंड लगाकर आते हैं। वाइड बॉल। मितेश भाई की एक खास बात और है, अपने शर्ट के बटन पर हमेशा एक तिरंगा आप देखते हैं। मेरी आन तिरंगा है, मेरी शान तिरंगा है। प्रखर राष्ट्रभक्त मितेश प्रजापति। इस बार तगड़ा शॉट है और क्लियर कर जाएगा, अफलातून सिक्सर। दिखाया जा रहा है। मितेश भाई आपનું हार्दिक स्वागत है। इस वक्त 27 रन बने हैं, यानी कि केवल 12 रन चाहिए अब मैच जीतकर क्वार्टर फाइनल में प्रवेश करने के लिए। योगेश की अगली गेंद इस बार टर्न होकर अंदर की जानिब आई थी।
बॉल बाउंस को अच्छे से पढ़ा, बॉल के बाउंस के ऊपर आया और धीमे से स्टीयर कर दिया था गली के क्षेत्र में। 1 रन और। एमपी फाउंडेशन के अध्यक्ष हैं। स्कूल के बच्चों की समस्या हो, सामाजिक कार्य हो, मेडिकल कैंप हो, मितेश भाई प्रजापति अच्छा काम करते हैं और करते रहेंगे। बॉल थर्डमैन के सर के ऊपर से अब जा रही है, फास्ट आउटफील्ड है। साथ में सुभाष कोल्हापटे जी, रजनीश तिवारी जी, हमारे मित्र नीलेश गडेकर जो खास पूनम नगर से आए हैं, फिरोज भाई, ये सभी महानुभाव स्टेज पर बैठे हैं। तो 1 रन से अब स्कोर 29। 10 रन चाहिए मैच जीतने के लिए। इस बार ग्लांस कर दिया है और बॉल वहां पर अचानक उठी। बढ़िया विकेट कीपिंग और ओवर समाप्त होते हुए 2 ओवर के बाद स्कोर है 30, यानी कि अब 18 बॉल में 9 रन चाहिए। मितेश भाई प्रजापति, आपको मैं बहुत बहुत मुबारकबाद देना चाहता हूं सर। आज हमारे मित्र विजू मोरे, लक्षा, खास नैन्सी कॉलोनी से आया हुआ है। लक्षा जहां भी ऑल इंडिया टूर्नामेंट होता है हर जगह पहुंच जाता है। सबसे ज्यादा टूर्नामेंट देखने का रिकॉर्ड लक्षा के नाम है, ऐसा मैं कह सकता हूं। अब बोल रहे नितिन। मितेश भाई प्रजापति, आपનું हार्दिक स्वागत છે। रजनीश भाई के साथ बातचीत करते हुए, रजनीश भाई एक चीज तो है, मैंने 1000 पति देखे, मैंने लखपति देखे, मैंने करोड़पति देखे, मैंने अरबपति देखे, लेकिन एक ही प्रजापति देखा जो सॉलिड प्रजापति है, समाज सेवा का पति मितेश प्रजापति। कोई भी समस्या लेकर जाइए, सुबह जाइए, दोपहर जाइए, शाम जाइए, रात जाइए, और मितेश भाई की खास बात यह है कि कभी भी पब्लिसिटी से दूर रहते हैं। हाँ, हमारे लक्ष्य को दिखाया जा रहा है। जीवन में 2 ही लक्ष्य को मानता हूं, लक्ष्मीकांत बेर्डे और हमारा नैन्सी कॉलोनी का लक्ष्य, जो हर जगह जाता है, देखता है। सीधी सटीक गेंद। लक्ष्य टेनिस क्रिकेट में भी एक दिन ऐसा आएगा जैसे सुधीर का सारा खर्चा सचिन स्पॉन्सर करता है, तुम्हारा सारा खर्चा एक दिन कोई स्पॉन्सर करेगा भाई। साथ में राजू भाई, हाँ सुभाष सर कर सकते हैं। सुभाष सर का क्या है, कौशलाचार्य पुरस्कार विजेता, भारत के राष्ट्रपति का ये पुरस्कार उन्होंने जीता। जगह पर खड़े खड़े खेलते हुए यहां पर ओमकार घुले 1 रन पूरा किया। ओमकार घुले दूसरे के लिए दौड़ चले वहां पर। बोरीवली नगर की कोई भी समस्या हो, आइए मितेश भाई से मिलिए। नगर का मतलब है न मतलब नल, ग मतलब गटर, र मतलब रास्ते। कोई भी समस्या लाइए, नगर की सेवा करने वाले हमारे मितेश भाई। और वाकई में बोरीवली नगर के वो निस्वार्थ सेवक है। इस बार बहुत ही स्टाइलिश कवर ड्राइव। ओमकार घुले की बल्लेबाजी को देखना ऐसा लगा मानो कोई चित्रकार तुलिका से कैनवास के ऊपर चित्र बना रहा हो, इतना स्मूथ कवर ड्राइव था। और अब स्कोर आगे बढ़ता हुआ 36 पर पहुंचा। 3 रन चाहिए। स्ट्राइक पर है वीर कुंसी कोरवे। और यहां पर मैच को फिनिश कर दिया है। 10 विकेट से यह जीत हासिल की है। और किंग्स महादेव और ARJR का टॉस होगा।
दूध में चावल डालने से खीर बनती है और जिस टीम में वीर हो उसकी तकदीर बनती है। प्लेयर ऑफ द मैच इज ओमकार घुले। आइए ओमकार घुले, और टॉस भी होगा। सुप्रभात मित्रों, एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है। बोरीली बॉयज और एमपी फाउंडेशन द्वारा आयोजित बोरीली बॉयज टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट 20 और 21 दिसंबर जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, गोरई, एमएचबी कॉलोनी, बोरीली, पश्चिम मुंबई में। आज